आपली सगळ्यात मोठं ऑर्गनन्स आहे. जसं की लिव्हर, किडनी, आपले हात पाय जसं म्हटले ऑर्गनन्स आहे त्याप्रमाणे जी स्किन आहे ही त्वचा ही सगळ्यात मोठी असते. आणि या स्किनला छोटे 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 रोम छिद्र असतात. ही जर लावली तर ते मध्ये ऍब्झॉर्ब होऊन आपल्याला आजार, कॅन्सर सारखे आजार होतात. अनेक आपण साबण लावली आणि आता हिवाळ्यामध्ये पहा साबण लावली अशी एक रेष वळली तर एक क्रॅश पडते, एक पांढरं पांढरं आपल्या स्किनवरती उठवून दिसतं. तर हे न लावता आपण जर उठणे लावतात, उठणं जे पूर्वी लावलं जात होतं पारंपरिक पद्धतीनं, आपले गुरुवर्य ऋषीवर्य पहिलेचे आपले आजी आजोबा पूर्वी हे लावलं जात होतं, त्या उठण्याचा भरपूर फायदा होतो. उठणं म्हणजे जे हजारो रुपये घेऊन ते स्क्रब केलं जातं पार्लरमध्ये जाऊन, तसं स्क्रब केल्यासारखं होतं. कारण उठणं थोडंसं जाडजाड राहतं. कच्च्या दुधामध्ये किंवा दुधामध्ये लावून आपल्या चेहऱ्याला जर मालिश केली तर आपल्या चेहऱ्यावरती जे डेड सेल्स आहेत ते निघून जातात, मृत पेशी आपली निघून जाते, ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि आपल्या खोलवर आपले जे रोम छिद्र असतात तिथे मध्येपर्यंत जाऊन त्याला स्वच्छ केले जातात. हे असं उठणं जे आपण आता या हिवाळ्यामध्ये लावू शकता, जेणेकरून आपली त्वचा घाण दिसणार नाही किंवा खराब होणार नाही. केमिकलयुक्त साबणाऐवजी आपल्या उठण्याचा भरपूर प्रमाणात फायदा होतो. आणि त्याच्यासोबत हा कपालभाती प्राणायाम आणि त्याच्यासोबत आपल्या पाण्याचं सेवन